कामं केलीत, अनेक आर्थिक मदत केली, त्याबद्दल या इलेक्शनमध्ये आपल्याला काय फायदा होणार आहे? हे बघा, तुम्हाला सांगतो मी, रायगड जिल्हा परिषद मतदारसंघ क्रमांक 1 जिल्हा परिषदचे उमेदवार आपले रत्नाताई धनराज म्हात्रे, तसेच पंचायत समिती उमेदवार आमचे पराग कचरू भोपी. आपण आज इथं चांदणेवाडीमध्ये आलेलो आहे. एडुटनेमध्ये येते ही वाडी. तुम्हाला सांगतो, या वाडीची जी काही कामं आहेत, विकास कामं, ती सगळी आम्ही केलेली आहेत. जरी ते पोकळ वाढता मारत असतील तर ते साफ खोट आहे. कारण की इथला रस्ता, परत इथल्या पाण्याच्या टाक्या, इथली नल जोडणी, इथले अंगणवाडी, ही सगळी कामं आम्ही केलेली आहेत. आणि शेतकरी कामगार पक्ष असा आहे, महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण बघतो नेहमी तलागाळातील भागामध्ये जाऊन तिकडे त्या भागात कार्य करणं हे आमचं काम आहे. आणि हे काम आम्ही सातत्याने करत असतो. त्याच्यामुळं विरोधकांना आमचं सांगणं आहे की तुम्ही ज्या पोकळ बाता मारता त्या बंद करा, कारण की पोकळ बातांवर आमचा मतदार इथला आहे की विश्वास ठेवणार नाही. अनेक विकासाच्या योजना आपण आणलेल्या आहात, त्या योजनेत आपल्या लोकांचा कसा प्रतिसाद मिळतोय? हे बघा, ह्या भागातली जनता आमच्याकडे येत असते नेहमी. वारंवार आल्यानंतर त्यांचे काही प्रश्न असतील ते आमच्याकडे प्रश्न मांडले जातात आणि आम्ही त्यांचे प्रश्न ताबडतोब सोडवत असतो. त्याच्यामुळं ही जनता आमच्या बरोबरच राहणार आहे. आपल्याला जनतेतनं कसा प्रतिसाद मिळत आहे प्रचारात? आज आपण चांदणेवाडीचे सांगाल तर हा आमचा बालेकिल्ला आहे. इथे एकही मत आजूबाजूला जात नाही कुठल्याही पक्षाला. आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणि शेकापचे हे वर्षे असलेला चांदणेवाडी आहे. इथला एकही मतदार कुठेही कोणाच्याही बरोबर जाणार नाही किंवा आमिषाला बळी पडणार नाही. आज पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे. पाण्याचा प्रश्न मोठा आहे. तुम्ही कुठं सांगता? पाणी बघा, तुम्ही विचारा लोकांना. तो जनतेला तुम्ही काय आव्हान देणार? एक मिनिट, जनतेला काय आव्हान देणार म्हणजे काय? जनतेला आव्हान द्यायची गरजच नाही. इथे आमचे सगळे मतदार आहेत ना, ते कुठल्याही पक्षाच्या किंवा याचे नाही, ते आमच्याशी संलग्न आहेत. आणि ते नेहमी सांगतात की बाबा आमची काही कामं असतील ह्या पक्षानेच केलेली आहे आणि हीच जनता त्यांना रस्ता दाखवणार आहे. बघायला गेलं तर अनेक ठिकाणी पनवेलमध्ये जे रिक्षा स्टँड असतील, अजून बरेच स्टँड असतील, त्या ठिकाणी एकच चर्चा आहे की दिबी पाटी म्हात्रे यांचीच सीट लागणार आहे, अशी चर्चा त्या ठिकाणी सुरू असताना आपण विकासाचं जे काम केलेलं आहे त्याच जोरावरती आपली सीट या ठिकाणी विजयी होणार आहे. नक्की या संदर्भात काय सांगणार आहात? आमचं काम म्हणजे तुम्हाला सांगतो, आमचं काम म्हणजे विकासाचं विजन आहे. आम्ही विकास कामं तळागाळात जाऊन करतो आणि आमचा लोकांवर विश्वास आहे. आमचे मतदार बंधू आणि भगिनी आम्हाला प्रचंड बहुमताने निवडून देतील हे सांगू शकतो. भाजपचे उमेदवार विकासाच्या मुद्द्यावरती मतं मागत आहेत. आमदार प्रशांत ठाकूरांनी काम केलेलं आहे असं त्यांचं मत आहे. त्या संदर्भात काय आपले? मुळात 2008 सालीपासून प्रशांत ठाकूर इथे आमदार आहेत, आमदार महोदय आहेत. पण आज 2026 आला आहे. 2008 ते 26 मध्ये त्यांनी कुठली कामं केली ते त्यांच्यासमोर सादर करावे. आज त्यांनी कॉन्क्रीट रस्त्याचं काम आत्ता 16-17 वर्षे एक रस्त्याचं काम करायला. मुळात त्याचे ग्रामपंचायत मार्फत आम्ही ती पाठपुरावा करून घेतलेला आहे. मुख्यमंत्री सडक योजना अंतर्गत त्याचं श्रेय टेंडर त्यांनी घेतलं. कॉन्ट्रॅक्टर पण ते स्वतः आहेत. दुसरा 15 वर्षात त्यांनी एक सुद्धा अंतर्गत कामं केलेली नाही. 2008 पासून आतापर्यंत आमदार साहेबांचं कुठलं एक काम असेल ते दाखवावं त्यांनी. बघायला गेलं तर दिबा पाटील यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागलेलं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, मालमत्ता कर या संदर्भात पण सग्रम आहे. महाविकास आघाडीने वारंवार दिबा पाटील साहेबांच्या नावासाठी आंदोलन केलेलं आहे. या संदर्भात काय भूमिका असणार आपली? मुळात दिबा पाटील साहेबांना घेरण्याचं काम जे आमच्या बाराम पाटील साहेबांच्या म्हणण्यानुसार यांना घेरण्याचं काम आहे ठाकूर कंपनीने केलेला होता. आणि आज तेच विमानतळाच्या नावानं दिबा पाटील साहेबांचं नाव आम्ही लावू. पण हे पोकळ आश्वासन, जसे फडणवीस साहेब कसे आश्वासन देतात, हा चॉकलेटवाला गाजर, तेच हे प्रकार आहे, दुसरं काहीच नाही. आमची आता ही जनता विसरणार नाही. दादा, गरीब मुलांना आर्थिक मदत करून अनेकांची तुम्ही तरुण उभे केलेत. त्या तरुणांची फौज आपल्याकडे उभी आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगणार? बघा, आम्ही सांगतो या ग्रामीण भागामध्ये आर्थिक परिस्थिती तशी बघायला तर सगळ्यांची खराबच असते. पण जे पण तरुण रोजगारासाठी आमच्याकडे येतात त्यांच्यासाठी आम्ही वेळोवेळी रोजगाराचे कॅम्प लावतो, त्यांना नोकरी देतो, त्यांना व्यवसाय देतो. हे काम आम्ही सातत्याने करत असतो. त्याच्यामुळे तरुणांचा फौजफाटा आमच्याबरोबर नेहमीच असतो, आजच नाही. तुमच्या कार्यकर्त्याला दिबा पाटलांचं नाव या दोन्ही आमदारांना द्यायचंच नव्हतं. जर द्यायचं असतं ते विमानाचं उड्डाण झालं त्याच दिवशी दिलं असतं. खऱ्या अर्थानं आपण बघतो की गोव्याला त्या मुख्यमंत्र्यांचं नाव देण्यात आलं, त्याला मनोहर पर्रिकर साहेबांचं नाव देण्यात आलं. त्याला कुठल्या प्रकारचा ठराव घ्यायची गरज लागली नाही.
मग दिबा पाटलांचं नाव घेण्यासाठी यांना कुठल्या ठरावाची गरज आहे मला सांगा तुम्ही. या आमदारांनी मागं एक वक्तव्य केलं होतं की दिबा पाटलांचं नाव लागलं नाही तर जाळून घेईन, आत्महत्या करीन. मग या आमदारांनी आता आत्महत्या करावी असे मी त्याला आवाहन करेन. बघायला गेलं तर भूमिपुत्र आपल्या ग्रामीण भागामध्ये भरपूर जास्त आहे. कशा प्रकारे आपल्याला मतदानाचा फायदा या ठिकाणी होईल? भूमिपुत्र हा आपल्या न्याय हक्कासाठी नेहमीच भांडत असतो, पण खऱ्या अर्थानं शासनाच्या दरबारी न्याय मिळायला थोडा उशीरच होतो. शासन गरिबांच्या बरोबर आहे का तुम्ही सांगा. त्याच्यामुळं त्यांना न्याय मिळायला नेहमी उशीर होत असतो. आणि मुळात या भागातले जे सत्ताधारी आहेत त्या सत्ताधाऱ्यांच्या मनातच नाही की आपल्याला भूमिपुत्रांना न्याय द्यावा. म्हणून भूमिपुत्रांना न्याय मिळायला थोडा उशीर लागेल, पण न्याय मिळेल. आमच्या माध्यमातून आज तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की आम्ही ज्या वेळेला आम्ही पदावर जाऊ त्यावेळेला याचा नक्कीच पाठपुरावा करू.